नमस्कार. मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. काल इयत्ता 10वीचा म्हणजेच एस-एस-सीचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डचा निकाल लागलेला आहे. या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. त्याचबरोबर ज्यांना अपेक्षित असणारं यश मिळालं नसेल, त्यांनी पुढील कालावधीमध्ये आपण अधिक प्रयत्न करून आपल्याला अपेक्षित असणारं यश मिळवण्यासाठी तयार राहायचं आहे. आणि दुर्दैवानं कुणी नापास झाला असेल, कुणाच्या पदरी अपयश पडलं असेल, तर त्यांनीसुद्धा आपण कशामुळं नापास झालो आहे, आपल्या वाट्याला अपयश का आलं आहे, याचं आत्मचिंतन करायचं आहे. नेमकं काय चुकलं आहे याचा विचार करून अभ्यासाला लागायचं आहे. आणि येणारी जी सप्लिमेंटरी परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये आपले जे विषय गेलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला पास होण्यासाठी पुन्हा नव्या उमेदीनं अभ्यास करून यशस्वी व्हायचं आहे, पास व्हायचं आहे. आता जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाचे वेध लागलेले आहेत. तर या 11वी प्रवेशाच्या संदर्भामधील आजचा व्हिडिओ आहे. आपण सगळेजण 11वी प्रवेशाबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी या 11वी प्रवेश शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शासनानं एकूण आत्तापर्यंत महत्त्वाचे 2 शासन निर्णय याच वर्षामध्ये 2025 वर्षात निर्गमित केलेत. आणि ऑनलाईन 11वी प्रवेशाबाबतीत आणखीन एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. तर या तीनही शासन निर्णयाचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. पहिला शासन निर्णय आहे 6 मे 2025चा, त्यानंतर 25 फेब्रुवारी 2025चा आणि 8 ऑगस्ट 2019चा. हे 3 शासन निर्णय जे आहेत, या तीनही शासन निर्णयाचा आपण सर्वांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यावर आधारित, या शासन निर्णयावर आधारित 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असणार आहे. त्यानंतर या 11वी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक कसं आहे, तर निकाल 13 मेला लागलेला आहे. 15 मे पर्यंत, 16 मे पर्यंत जे आहे ते कॉलेज रजिस्ट्रेशन, उच्च माध्यमिक विद्यालयाचं रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण होणार आहे. त्यांचे जे प्रक्रिया आहे, महाविद्यालयीन प्रक्रिया, ती पूर्ण केली जाणार आहे. त्याचबरोबर त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडून, म्हणजेच शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून केलं जाणार आहे. ऑनलाईन माहितीमध्ये कॉलेजकडून, उच्च माध्यमिक विद्यालयाकडून सर्व माहिती भरली जाणार आहे वेबसाईटवर. आणि 19 मे पासून सर्व विद्यार्थ्यांसाठी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपली जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल अपडेट करायची आहे. त्याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. तत्पूर्वी 11वीला प्रवेश घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काही कागदपत्र आपल्या प्रवेशासाठी आपल्याला आवश्यक आहेत, त्या कागदपत्राची जमवाजमव, ते कागदपत्र मिळवण्याची प्रक्रिया या 4-5 दिवसामध्ये करायची आहे. आपल्याकडे 14 मे, 15 मे, 16 मे, 17, 18 मे असे 5 दिवस आहेत. या 5 दिवस 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्याचं आधार कार्ड. आपलं आधार कार्ड अद्ययावत आहे का, अपडेटेड आहे का, याची खात्री करा. सर्व माहिती बरोबर आहे का, आणि अपडेटसाठी जर आपलं आधार कार्ड आलं असेल तर अपडेट करून ठेवा. त्यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 10वी उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक लागणार आहे, आवश्यक असणार आहे. गुणपत्रक आपण आपलं तयार ठेवायचं आहे. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. रहिवासी प्रमाणपत्र आपण या 5 दिवसामध्ये काढून ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्या सगळ्यांना आवश्यक असणारं शाळा सोडल्याचा दाखला मिळाल्याच्या नंतर तो शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या सर्व झेरॉक्स प्रती आपण काढून ठेवायच्यात. गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती काढून ठेवायच्यात. त्यानंतर महत्त्वाचं कागदपत्र आहे, ज्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे, जे आरक्षणामध्ये येणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी आपला जातीचा दाखला काढून ठेवायचा आहे शक्य असल्यास. आणि जर आपल्याकडे जातीचा दाखला उपलब्ध नसेल तर आपल्या जातीचा पुरावा म्हणून आपल्या वडिलांचा जातीचा दाखला सुद्धा आपण सबमिट करू शकता, सादर करू शकता. परंतु त्यानंतर आपल्याला
काही कालावधीमध्ये पुन्हा जातीचा दाखला काढावा लागणार आहे. यासाठी ही एवढी आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती सर्व विद्यार्थ्यांनी तयार ठेवायची आहेत आणि येणाऱ्या 19 मे पासून विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रोफाईल तयार करण्याचं काम सुरू होणार आहे आणि प्रत्यक्ष 19 तारखेपासून आपल्याला पर्याय देण्याची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती सुद्धा सुरू होणार आहे. ऑप्शन भरता येणार आहेत. म्हणजे थोडक्यात 19 मे पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. धन्यवाद.